हाय गाइस, मी नंदिनी। आज बनवतो आपण शेंगाची भाजी, चवळीच्या शेंगा। तर त्यासाठी लागणारा तेल, छोटी पर्याय 4 परत तेल घालत आहे। शेंगा धुतले चांगले, 1-2 पाण्याने धुवून ठेवलेले। हा तिसरा पाणी टाकून ठेवले। आता याला झारून घेऊन पाण्याले। अर्धा किलो शेंगा आहेत। तेल गरम होत आहे। तेल गरम झालं, कांदा घालू। कांदा हलका शिजला की शेंगा घालू। सगळे आपापल्या पद्धतीने भाज्या बनवतात। माझी सिंपल सोबर पद्धत आहे, कारण मसाला वगैरे खात नाही आम्ही, जास्त नॉर्मल भाज्या बनवत असतो। टमाटर वगैरे वाटून वगैरे टाकलं तर ठीक आहे। कांदा टमाटर रस्याची बनवायची असली तर, पण या प्रकारे शेंगा चांगल्या ढवळून घेऊ आणि तेलामध्ये फ्राय होते। बिचाचं चेक करत राहू। आणि आता घालू घेऊ टमाटर। ते छान याच्यामध्ये शिजून घेते, कमी आच करून चांगलं शिजू देऊन 10 मिनिटं। बघा, भाजी बनवणारा मन चांगला असला तर बिना मसाल्याची भाजी स्वाद लागते। भाजी बनवणारा मन चांगला नसला तर ते किती चांगली मसाले टाकून बनवाल तरी भाजी स्वाद नाही लागत। म्हणून भाज्या कधी मनानं बनवा, ऑटोमॅटिक स्वाद होतात। बिना मसाल्याची भाजी पण स्वाद लागते। आणि मी नेहमी फक्त चिकन मटन वगैरे मच्छी वगैरे राहिली तेव्हाच मसाले टाकतो, नाही तर टाकत नाही। कमी पावरवर शिजू देऊ। बघा कसं टमाटर बी थोडे थोडे फ्राय झाले आणि भाजी शेंगा किती सुंदर दिसतात पहा। थोडा वेळ अजून होऊ दे आणि मग तिखट टाकून मीठ घालू। शेंगा पण शिजल्या बघून घ्या। गेली शेंगा तर थोडा वेळ अजून फ्राय होऊ दे। बघा पूर्ण आपलं आता तेल सोडून आता आपण तिखट घालू। मी 2 चमच तिखट घालत आहे, कारण आमची मिरची पावडर तिखट नाही तेवढी। मी जास्त तिखट मिरची पावडर यूज नाही करत, कारण जास्त तिखट पण खाणं चांगलं नाही ना, त्यामुळे। तर पूर्ण तिखट डवलून घेऊ। मगानी आपण हळद नाही घातलं, तर आता हळद घालत आहोत, तिखट घातलं, आता नमक सुद्धा घालत आहे। छान तिखट शिजलं पाहिजे ना, चवीनुसार 2 चमच टाकत आहे। आम्ही भाजीला सेंदागंधा नमक यूज करते। छान मिक्स झालं की आता याला आपण कमी आच करून झाकून ठेवू, म्हणजे थोडं तिखट छान अजून शिजलं पाहिजे। तर बघा गाईस, आपली भाजी रेडी आहे। वाव, छानपैकी तिखट शिजलेला आहे, भाजी रेडी आहे। बघा भाजी रेडी आहे, तिखट छान शिजलेला आहे। या प्रकारे बनवून बघा, नक्की टेस्टी वाटते। तुम्हाला वाटलं तर पाणी घालू शकता, मी पाणी घालत नाही, कारण आम्ही दोघंच जण असतो, तर सुकी भाजी छान होते। आणि आता कोथिंबीर सांबार घालून घेऊ आपण। या प्रकारे आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। तर जेवण करून घ्या।
ह्या प्रकारे भाजी बघ मस्त झाली. शेंगा पण शिजल्या आणि सुक्की भाजी बिना मसाल्याची. आपल्याकडे कधी वस्तू असते नसते, पण माझ्याकडे असते, पण मी घालत नाही मसाले. अद्रक, जिरा, लसण नाही. जिरा पावडर लगेच वाटलं तर घालून घेते. जिरा घालते, जमते मला जिरा, पण कधी असला अवेलेबल तर ठीक आहे. असं आहे. चला मग बनवून बघा. टेक केअर. बाय. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईज. टेक केअर.